नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवाजी पवार सर द लॉ अँड अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आयोगानं जे कंबाईन आणि क दर्जाच्या ज्या परीक्षेला म्हणजे ब दर्जाच्या आणि क दर्जाच्या परीक्षेला जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे, या नवीन अभ्यासक्रमाचा आपण सध्या काय करतोय, सखोलपणे अॅनालाइज करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, बघा आता हा जो विषय आहे भूगोल, आता या भूगोल विषयाचं काय करायचंय, आपल्याला सखोलपणे अॅनालाइज करायचं आहे की याच्यावर कोणकोणते घटक आहेत, कोणकोणत्या घटकावर आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, कोणकोणते घटक इथे लक्षात ठेवायचे आहेत, कोणकोणत्या घटकावर विशेष भर द्यायचा आहे, हे या म्हणजे व्हिडिओ सिरीज मध्ये आपण बघणार आहोत. बघा आता या नवीन अभ्यासक्रमामध्ये आयोगाने काय सांगितलंय, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे इथं पहिला कंटेंट काय आहे, महाराष्ट्राचा भूगोल, सर्वात महत्वाचा महाराष्ट्राचा भूगोल. ओके, इथं महाराष्ट्राचा भूगोल हा पहिला कंटेंट झाला. आता या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह हे इतर टॉपिक आहेत. मग पहिल्यांदा कुठला टॉपिक बघायचा आहे आपल्याला, महाराष्ट्राचा भूगोल बघायचा आहे. मग आता महाराष्ट्राचा भूगोल बघत असताना मग महाराष्ट्राचा आपल्याला स्थान विस्तार माहित असणं गरजेचं आहे. स्थान व विस्तार माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. स्थान विस्तारामध्ये काय येतं, तर क्षेत्रफळ येतं. मग आता या क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ कसं आहे, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त क्षेत्रफळ आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. आपल्या इथं जे काय आहेत म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार जर बघितलं किंवा प्रादेशिक विभाग जे आहेत त्या प्रादेशिक विभागामध्ये कोणकोणते काय आहेत, तर म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे प्रादेशिक विभाग कोणते, सर्वात कमी असणारं कोणतं, याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. क्षेत्रफळाच्या नंतर विस्तार काय आहे, दक्षिणोत्तर विस्तार महाराष्ट्राचा कसा आहे, पूर्व पश्चिम विस्तार महाराष्ट्राचा कसा आहे, याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राचा अक्षवर्तीय विस्तार कसा आहे, महाराष्ट्राचा काय आहे रेखावर्तीय विस्तार कसा आहे, या बाबी आपल्याला काय स्थान आणि विस्तार मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ते कंटेंट आपल्याला इथं करावे लागतील. आता स्थान आणि विस्ताराच्या नंतर महाराष्ट्राचा काय आहे आपल्याला की महाराष्ट्राचा या स्थान विस्तारामध्येच काय आहे, तर महाराष्ट्राचा राजकीय बाबीनुसार ही काय करावं लागेल, आपल्याला अभ्यास करावा लागेल, बरोबर आहे. आता हे महाराष्ट्राचा राजकीय भूगोल म्हणजे काय आहे, तर संपूर्ण काय आहे महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस किती जिल्हे होते वगैरे वगैरे या बाबी. त्याच्यानंतर मग ते जिल्ह्याचा क्रम कसा बदलत गेला, मग ते पहिल्यांदा जर समजा 26 असेल तर आता ते किती आहेत, मग त्यांचा क्रम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते केव्हा निर्माण झाले, त्या जिल्ह्याची निर्मिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग किती जिल्हे आहेत, ते प्रत्येक जिल्ह्याचा म्हणजे आपल्या इथे बघा जो काय आहे प्रादेशिक विभाग जे आहेत त्या प्रादेशिक विभागाचा आपल्याला नकाशा माहित असणं गरजेचं आहे. त्या प्रादेशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचा आपल्याला नकाशा माहित असणं गरजेचं आहे. त्यांचा क्रम माहित असणं गरजेचं आहे. त्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम माहित असणं गरजेचं आहे. त्यांचा लोकसंख्येनुसार क्रम माहित असणं गरजेचं आहे. त्यांचा बघा म्हणजे साक्षरतेनुसार क्रम असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं स्त्री प्रमाण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यांची म्हणजे घनता माहित असणं गरजेचं आहे. या बाबीनुसार अभ्यास करत असताना बघा आता इथं कंटेंट काय आहे, समजा एक प्रादेशिक विभाग आहे की अभ्यास कसा करायचा आहे, आपल्याला सोप्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. प्रादेशिक विभाग आहे, समजा काय आहे कोकण हा प्रादेशिक विभाग आहे. आता या कोकणचा अभ्यास करत असताना तो कसा करायचा, या कोकण प्रादेशिक विभागामध्ये असणारे जिल्हे कोणकोणते आहेत हा पहिला कंटेंट झाला. मग आता इथं क्षेत्रफळ बघितलं तर क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा, सर्वात कमी असणारा जिल्हा, म्हणजे प्लस मायनस इथे येतच 100%. त्याच्यानंतर बघा लोकसंख्येनुसार बघायचं आपण की सर्वात जास्त लोकसंख्या कुठं पाहायला मिळते, सर्वात कमी लोकसंख्या कुठं पाहायला मिळते. आता इथंच तो कंटेंट संपला. त्याच्यानंतर बघा काय आहे स्त्री आणि पुरुष प्रमाण आहे, त्याचाही टॉपिक इथंच बघून घ्यायचा. त्याच्यानंतर आता पुढचा काय आहे घनता, कोणत्या जिल्ह्यामध्ये या प्रादेशिक विभागामध्ये किती घनता आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे वगैरे वगैरे. आता त्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय आहे, नागरीकरण आहे, नागरीकरण असेल, बरोबर. त्याच्यानंतर आहे ओके. मग आता हे काय महत्वाचे किंवा आपल्या इथं लहान मुलाचं जे काय आहे प्रमाण आहे तोही कंटेंट इथं महत्वाचा आहे. मग आता या बाबीनुसार अभ्यास करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे लोकसंख्या हा जो टॉपिक आहे तुमचा इथंच कळतो, लोकसंख्या काय आहे तुमचा जो महत्वाचा टॉपिक आहे तो इथंच कळतो. मग लोकसंख्येच्या बाबतीमध्ये इथंच आपला अभ्यास झाला ना.
मग कोकणचा जो काय आहे प्रादेशिक विभाग आहे याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, मग त्याचा नकाशाही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग तो नकाशा हे करत असताना मग सर्वात मोठा जिल्हा कोणता, सर्वात लहान कोणता, हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याचा पुरेपूर अभ्यास झाला पाहिजे. इथंच काय झाला पाहिजे, पुरेपूर अभ्यास झाला. म्हणजे याच बरोबर बघा प्रादेशिक विभाग बघत असताना आपला हा लोकसंख्या टॉपिक इथंच संपू शकतो व्यवस्थित जर अभ्यास केला तर. मग आपल्याला हे माहित पाहिजे की राजकीय बाबीमध्ये प्रादेशिक विभाग काय आहेत. मग सर्वात जास्त म्हणजे समजा एखादा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याच्या इतर सीमा म्हणजे भिडलेल्या आहेत, असाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आयोगाने समजा एखादा म्हणजे आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये म्हणजे या विभागाचा काय आहे, विभागामध्ये म्हणजे प्रशासकीय जो भाग आहे किंवा प्रशासकीय जे केंद्र आहे ते कुठं आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला जिल्हे झाले, जिल्ह्याच्या नंतर आपल्याला तालुके माहित असणं गरजेचं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे. समान पद्धतीचे काही तालुके काही जिल्ह्यामध्ये आहेत, तोही मुद्दा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग कंटेंट लक्षात ठेवा, राजकीय भूगोल बघत असताना तुम्हाला या सर्व बाबीचा अभ्यास करावा लागेल. जिल्हे तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले आहेत. प्रादेशिक विभाग माहित असणं गरजेचं आहे. मग आता हे प्रादेशिक विभागाचं व्यवस्थितपणे तुम्हाला आकलन असणं गरजेचं आहे. मग जिल्हे असतील तर कुठलाही जिल्हा जर तुम्हाला दिला तर त्याच्या अवतीभोवतीचे तुम्हाला जिल्हे सांगता आले पाहिजेत. कुठलाही जिल्हा समजा कुठला तरी काय करणार आहे, मध्यंतरी जिल्हा देतील किंवा कुठला तरी शेवटचा जिल्हा देतील. मग आता हे जिल्हे त्याच्या अवतीभोवती असणारे जिल्हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्याच्या सीमा कोणत्या जिल्ह्याला भिडलेल्या आहेत हाही अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जिल्ह्याच्या नंतर काय आहे, तालुके झाले. तालुक्यामध्ये काय असतं की कुठल्या म्हणजे कुठल्या कोणता तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारले जातात. समान तालुक्याचे काही काय आहे तर जिल्ह्या म्हणजे काही जिल्ह्यामध्ये समान नावाचे तालुके आहेत. मग ती संकल्पना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. राजकीय भूगोलमध्ये या बाबीवर काय आहे तर आयोगाकडून प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला या म्हणजे भूगोलाचा प्रादेशिक याच्यानुसार ही नकाशाही तुम्हाला पाठ झाले पाहिजेत, जिल्ह्यानुसार नकाशा पाठ झाले पाहिजेत. या सर्व बाबी आपल्याला इथं या राजकीय भूगोलमध्ये काय करावं लागेल, शिकावं लागेल. ओके, या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, आता त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भौगोलिक हा जो घटक आहे, आता याच्यामध्ये कोणकोणत्या बाबीवर भर द्यायचं. एक पहिला काय आहे, कोकण. कोकण काय आहे, किनारपट्टी. आता ही कोकण किनारपट्टी आहे, इथं काय आहे तर खाडे आहेत. आपल्याला या खाड्या माहित असणं गरजेचं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आला तर मग ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या खाड्या आहेत जिल्ह्यानुसार माहित असणं गरजेचं आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला क्रम लावता येणं गरजेचं आहे. ओके, खाडे आहेत, इथं बेटे आहेत, या बेट्यांचाही आपल्याला क्रम लावता आला पाहिजे. पुळण आहे, पुळणाचाही क्रम लावता आला पाहिजे. किंवा काय आहे तर नैसर्गिक. ओके, आता नैसर्गिक काय आहे तर किल्लेही आहेत इथं. मग हे किल्ल्यांचाही आपल्याला काय करावं लागेल, क्रम लावता आला पाहिजे. तोही कंटेंट इथं लक्षात ठेवा. आता या सर्व बाबी आपल्याला या कोकण मध्ये बघायला मिळतात. आता त्याच्यानंतर काय आहे, सह्याद्री. आता सह्याद्रीमध्ये आला तर सह्याद्रीविषयी सर्व बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सह्याद्रीची माहिती बेसिक माहिती आहे, ते बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, उंची किती आहे वगैरे वगैरे, कुठून कुठं असतं, उतार काय असतं वगैरे वगैरे, ह्याही माहिती असणं गरजेचं आहे. सह्याद्रीमध्ये असणारे म्हणजे जे उपघटक आहेत किंवा शिखर आहेत, ते शिखरांचाही आपल्याला क्रम लावता आला पाहिजे. शिखर क्रम एकतर काय आहे, जास्त पासून कमी पर्यंत हा क्रम लावता आला पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार काय आहे, आपल्याला शिखराचा क्रम माहित असणं गरजेचं आहे. कोणता शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो एक घटक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे आपल्या इथं सह्याद्री पर्वतामध्ये महत्वाचे घाट आहेत. त्या घाटाचाही म्हणजे हे घाट समजा एखादा घाट असेल तर तो कोणत्या दोन शहरांना जोडतो हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. हे सह्याद्रीच्या बाबतीत एवढे कंटेंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार. आता या महाराष्ट्र पठारामध्ये एक जर विचार केला तर त्याच्या बेसिक माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याची म्हणजे लांबी किती आहे, रुंदी किती आहे,
म्हणजे दक्षिण उत्तर विस्तार किती आहे, पूर्व पश्चिम विस्तार कसा आहे, याही बाबी आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. कोणाचा? महाराष्ट्र पठाराचा. महाराष्ट्र पठारामध्ये काही महत्वाच्या रांगा इथं पाहायला मिळतात, त्या रांगाही माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काही पठार आहेत, ते पठारही माहित असणं गरजेचं आहे. रांगा जिल्ह्यानुसार माहित असणं गरजेचं आहे, पठारही जिल्ह्यानुसार माहित असणं गरजेचं आहे. ओके. आता त्याच्यानंतर आहे नैसर्गिक सीमा. काय आहे इथं? नैसर्गिक सीमा. हा इथं कंटेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. जसं इथं नैसर्गिक सीमा आहे तसं राजकीय मध्ये राजकीय सीमाही आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्यांदा आपण बघूया नैसर्गिक सीमा, की आता महाराष्ट्राच्या वायव्य बाजूला कोणती नैसर्गिक सीमा आहे. बरोबर. महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला कोणती नैसर्गिक सीमा आहे. महाराष्ट्राच्या ईशान्य बाजूला म्हणजे या देशानुसार काय आहे तर नैसर्गिक सीमा आहेत. मग ते पूर्व असेल, पूर्वच्या नंतर काय आहे आग्नेय असेल, आग्नेयच्या नंतर दक्षिण असेल, दक्षिण. आता ह्या प्रत्येक दिशानुसार काय करायचंय आपल्याला, या नैसर्गिक सीमा बघायच्या आहेत की कोणकोणते घटक आहेत. वायव्येला कोणता घटक आहे, उत्तरेला कोणता आहे, ईशान्येला कोणता आहे, पूर्वेला कोणता आहे, आग्नेयेला कोणता आहे आणि दक्षिणेला कोणता आहे, या बाबीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. जसं हे नैसर्गिक सीमा भौगोलिक आहे तसं राजकीय ही आपल्याला सीमा पाहायला मिळते. राजकीय सीमेनुसार काय प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, तर बघा की उत्तर वायव्येला कोणकोणत्या म्हणजे कोणत्या राज्याची सीमा भिडलेली आहे महाराष्ट्राबरोबर. मग आता ते राज्य आहे म्हणजे ते कोणकोणत्या जिल्ह्याबरोबर भिडलेलं आहे याच्यावरही प्रश्न विचारले जातं. उत्तरेला आहे तो कोणता राज्य आहे, कोणकोणत्या जिल्ह्याबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्याबरोबर भिडलेले आहेत असाही प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रत्येक जसं वायव्य आहे, उत्तर आहे, म्हणजे ईशान्य आहे, पूर्व आहे, आग्नेय आहे, दक्षिण आहे, या सर्व बाबीनुसार आपला अभ्यास झाला पाहिजे. मग भौगोलिक बाबीमध्ये हे जे कंटेंट आहे त्या कंटेंटवर आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. ओके. मग महाराष्ट्राच्या बाबतीत हे कंटेंट आहेत. ओके. काय बघितलं आपण पहिल्यांदा, स्थान व विस्तार. हा पहिला. महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, महाराष्ट्राचा भौगोलिक भूगोल किंवा त्याला भौतिक भूगोल असंही म्हटलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर आहे नदी प्रणाली, नदी प्रणाली. बरोबर. त्याच्यानंतर आहे मृदा, वन संपत्ती, त्याच्यानंतर खनिज संपत्ती, लोकसंख्या, लोकसंख्या. बरोबर. त्यानंतर नागरीकरण, म्हणजे लोकसंख्येमध्येच नागरीकरण येतं, लोकसंख्या. वस्तीचे प्रारूप, हवामान. आता हवामान हा टॉपिक इथं वेगळा दिलाय त्यामुळे मी इथं घेतलेला नाहीये. आता बघा हे तीन बघितले आपण. नदी प्रणाली आहेत. नदी प्रणालीमध्ये कोणकोणते घटक महत्वाचे आहेत महाराष्ट्रातील आहेत, म्हणजे आपल्याला तीनच नदी महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या? एक तर गोदावरी, दुसरी भीमा, हे पूर्व वाहणाऱ्या नद्या आहेत, आणि कृष्णा. या तीन पूर्व वाहणाऱ्या नद्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि काही पश्चिम वाहिन्या नद्याही महत्वाच्या आहेत. कोणकोणत्या? नर्मदा आणि तापी. नर्मदा व तापी ह्या ज्या काय आहेत पश्चिम वाहणाऱ्या नद्या आहेत, त्याही काय आहेत तर महत्वाच्या आहेत. ओके. इथं लक्षात ठेवा. मग नदी प्रणालीमध्ये हेच गोदावरी आहे. गोदावरीचा उगम कुठं झाला, मग आता ही कशी वाहते, उजवा किनारा कसा आहे, डावा किनारा कसा आहे, या गोदावरी नदीवर काय आहेत तर कोणकोणते म्हणजे शहर आहेत, काठावरील शहर कोणते आहेत, मग संगम होतं ते संगम स्थळ कोणतं आहे, याच्यावर कोणकोणते धरणं बांधलेले आहेत, वगैरे वगैरे. याच बाबीवर काय आहेत तर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता हे सगळ्याच नदी प्रणालीला हे लागू होतं. ओके. मग आता हे डावा किनारा उजवा किनारा एक कंटेंट काय आहे तर याची बेसिक माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याची लांबी किती आहे, महाराष्ट्रातील लांबी किती आहे. ओके. मग याचा उगम कुठे होतो, एक कोणती वाहिनी नदी आहे. ओके. त्याच्यानंतर याचा डावा किनारा कोणता, उजवा किनारा कोणता, या डाव्या किनाऱ्यावर कोणकोणत्या नद्या आहेत, उजव्या किनाऱ्यावर कोणकोणत्या आहेत, मग याच्यावरील काठावरील शहरे कोणती आहेत या नदी प्रणालीच्या,
मग आता या नदी प्रणालीवर कोणकोणती धरणे बांधलेली आहेत, जलसिंचन प्रकल्प कुठले कुठले आहेत, या सर्व बाबीवर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना आपल्याला याप्रमाणे करावा लागेल. ओके. त्याच्यानंतर आहे मृदा. आता या मृदा टॉपिक मध्ये काय आहे, कोणकोणत्या बाबीवर प्रश्न विचारले जातात, तर मृदाचे प्रकार कोणकोणते आहेत. एक तर काय आहे आपल्या इथं सरळ सरळ मृदाचे प्रकार कोणकोणते आहेत. आता या प्रकारामध्ये काय करायचं, समजा एखादा मृदा प्रकार आहे काय, तर त्या मृदा प्रकारामध्ये कोणकोणते घटक असतात, कंटेन काय आहे, काय आहे कंटेन काय आहे, त्याला उपनाव काय आहे, मग त्याच्यामध्ये कोणकोणते पिकं महत्वाचे आहेत, त्याच्यात घटक कोणकोणते आहेत, याच्यावर प्रश्न विचारले जातात. बघा कुठलाही जर मृदा प्रकार आपण घेतला, समजा काय आहे रेगूर किंवा त्याला आपण काळी मृदा म्हणतोय, तर याला काय आहे उपनाव कोणकोणतं आहे, याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. कंटेन कोणकोणते लक्षात ठेवायचं. उपनावाच्या नंतर याच्यात घटक कोणकोणते आहेत, कोणकोणत्या घटक आहेत, याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. घटक म्हणजे त्याला आपण गुणधर्म म्हणतो. काय आहे गुणधर्म आहे, हाही टॉपिक आहे. मग आता इथं कोणकोणत्या वनस्पती आहेत, वनस्पती कोणकोणत्या वनस्पती असतील किंवा ते पिके असतील, वनस्पती म्हणण्यापेक्षा आपण काय करूया इथं कोणत्या पिकासाठी महत्वाचं आहे, कोणत्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं, हे हाही टॉपिक इथं महत्वाचं आहे. मग आता याचा आढळ कुठं कुठं आहे, कोणत्या जिल्ह्यानुसार आहे, विभागानुसार आहे, हाही टॉपिक आहे. याच्यावरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर तरतुदी काय आहेत, की कोणकोणत्या तरतुदीसाठी ही मृदा ओळखली जाते, हे या बाबीवरच काय करायचं लक्ष केंद्रित करायचं आणि या मृदा टॉपिकचा अभ्यास करून घ्यायचा. आता त्याच्यानंतर आहे वन संपत्ती. आता वन संपत्तीमध्ये माहिती आहे आपल्याला सदाहरित वने आहेत, निमसदाहरित आहेत, म्हणजे शुष्क वने आहेत, काटेरी वने आहेत, हे आपल्याला माहित आहे. मग आता यांचा अभ्यास कसा करायचा, आता वनाचा कुठलाही जर वन प्रकार आपण घेतला तर त्याचं काय आहे का, एकतर काय यांची लांबी किती आहे, बरोबर. मग आता इथं पावसाचं प्रमाण किती असतं, पाऊस किती असतो, काय असतं पाऊस किती आहे, एक लांबी झाला, लांबीचा विचार केला म्हणजे किती लांब हे वृक्ष असतात, पाऊस किती लागतं, बरोबर. कोणकोणते वृक्ष इथं आढळतात, मग हे जे काय आहेत वनसंपत्ती आहे त्याचा आढळ कसा आहे, यांचा उपयोग काय असतो, यांचा उपयोग कशासाठी केला जातो, वगैरे वगैरे बाबीनुसार आहे. ओके. याच बाबीचा काय आहे अभ्यास करायचा. हे फोकस आहेत, फोकस पॉइंट आहेत, हे फोकस पॉइंट लक्षात ठेवायचं इथं आणि याच पद्धतीनुसार ही वनसंपत्ती समजून घ्यायचं. आता त्याच्यानंतर बघा काय आहे खनिज संपत्ती. आता खनिज संपत्तीचा अभ्यास करत असताना कोणकोणते कंटेंट लक्षात ठेवायचे. आता ही खनिज संपत्ती आहे. मग आता हे आपल्या इथं ज्या खनिज संपत्ती आहेत त्या खनिज संपत्तीचा एकतर काय करायचं जिल्ह्यानुसार आपल्याला ते माहित असणं गरजेचं आहे. समजा कुठली घ्या, एक दगडी कोळसा घेतला तर तो जिल्ह्यानुसार कुठे कुठे सापडतो. आता जिल्ह्यानुसार सापडल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म असतात तो एक कंटेंट एक लक्षात ठेवा, म्हणजे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. याच्यावरही प्रश्न विचारले जातात, बेसिक माहितीवरही प्रश्न आहेत, जिल्ह्यानुसार आढळ आहे त्याच्यावरही प्रश्न आहेत, मग खाणी कुठे कुठे आहेत त्या खाणीवरही प्रश्न आहेत. या बाबीनुसार काय करायचं आहे आपल्याला हे खनिज संपत्ती हा टॉपिक अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येचं तर आपण आताच बघितलं, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आहे सर्वात कमी आहे. पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या माहित असणं गरजेचं आहे. जिल्ह्यानुसार लोकसंख्या सर्वात जास्त सर्वात कमी समान पद्धतीचेही काही म्हणजे काही जिल्ह्यामध्ये समान पद्धतीची लोकसंख्या आहे. म्हणजे काय आता समजा ए जिल्ह्यामध्ये काय आहे 100 लोकसंख्या आहे तर बी जिल्ह्यामध्येही काही म्हणजे बी जिल्ह्यामध्ये 100 लोकसंख्या झाली तर ए आणि बी काय आहे तर समान लोकसंख्या असणारे जिल्हे आहेत. याच्यावरही प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला लोकसंख्येची काय असणं गरजेचं आहे, लोकसंख्या झाला तर त्याची घनता माहित असणं गरजेचं आहे. मग तो जिल्ह्यानुसार सर्वात जास्त कुठे आहे सर्वात कमी कुठे आहे आणि समान कुठे आहे. मग आता हे प्रत्येक आपल्याला घटक माहित असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं काय करायचं, प्रशासकीय विभाग घ्यायचा, त्या विभागामध्ये काय करायचं मग हे सर्वच मुद्दे कोणकोणते घनता असेल, स्त्री पुरुष प्रमाण असेल, मग त्याच्यानंतर आहे साक्षरता असेल किंवा इतर कुठलाही घटक असेल, हे सर्व घटक त्याच्यामध्ये अभ्यास करून घ्यायचं. लोकसंख्या, त्याच्यानंतर आहे वस्तीचं प्रारूप, वस्तीचे प्रारूप काय असतात कशा प्रकारचे असतात, मग ते त्यांचं ओळख कशी करायची, त्याच्या तरतुदी काय आहेत कोणकोणत्या, मग आता ते त्याचा आढळ काय असतं म्हणजे त्याचा ओळख समजा हे असं काही वस्तीचा प्रकार असला तर ते ओळखायचं कसं, मग याच्या तरतुदी काय असतात वगैरे वगैरे आपल्याला अभ्यास करावा लागेल. ओके. मग आता हा झाला महाराष्ट्राचा अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या बाबतीत आपल्याला एवढी तरतुदी काय आहे महत्वाच्या आहेत. हा अभ्यास करत असताना या बाबीवर काय करायचं आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे.
ओके, आता हे महाराष्ट्राचा अभ्यास झाल्यानंतर काय आहे पुढचा टॉपिक आहे. इथं कुठं तर भारताचा तर म्हणजे भारत हा शब्दच उल्लेख केलेला नाही कुठं आयोगानं. पुढं काय आहे पृथ्वी. आता पृथ्वीचा आपल्याला कंटेंट माहित असणं गरजेचं आहे. पृथ्वीच्या निर्मितीचे सिद्धांत काय आहे, पृथ्वीच्या निर्मितीचे सिद्धांत हा एक महत्वाचा टॉपिक आहे. याच्यावर आयोगाने कितीतरी वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा हे समजून घ्यायचं की पृथ्वीच्या निर्मितीचे सिद्धांत कोणकोणते आहेत. त्याच्यानंतर आपण काय करूया, पृथ्वीचा अभ्यास करूया. मग पृथ्वी काय, मग त्याचे पृथ्वी, त्याचे उपग्रह वगैरे वगैरे कंटेंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग पृथ्वीच्या काही कक्षा असतात, त्या कक्षेचं तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे. ती परिवलन कक्षा असेल किंवा ती परिभ्रमण कक्षा असेल, याचाही अभ्यास असणं गरजेचं आहे, पृथ्वीच्या संबंधित असणं गरजेचं आहे. त्यानंतर पृथ्वीचं अंतरंग आहे, पृथ्वीचं अंतरंगाचाही अभ्यास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यावरही आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. मग आता हे पृथ्वीच्या बाबतीत तर एवढे तरी कंटेंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पृथ्वी हा टॉपिक जर लक्षात राहिला तर त्याचा निर्मितीचा सिद्धांत माहित असणं गरजेचं आहे. पृथ्वी त्याच्या बाबतीत बेसिक जी माहिती आहे ती माहिती असणं गरजेचं आहे, उपग्रह वगैरे वगैरे. ओके, कक्षा, परिवलन कक्षा काय असते, परिभ्रमण कक्षा काय असतं, पृथ्वीचं अंतरंग काय असतं वगैरे वगैरे. पृथ्वीचं अंतरंग जर विचार केला आपण, मग ते सियाल, सीमा वगैरे जे आहेत ते कंटेंट काय असतात. ओके, मग आता यानुसार काय आहे, हा पृथ्वी टॉपिक काय करायचा आपल्याला टॅकल करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, जगातील विभाग. आता हा जगातील विभाग टॅकल कसा करायचा. मग आता जगामध्ये जे हे खंड आहेत, खंड काय आहेत, खंड हे 7 जे खंड आहेत, म्हणजे आपण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका बघतो, युरोप आहे, आफ्रिका आहे, आशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि अंटार्क्टिका आहे. आता हे जे 7 खंड आहेत, त्या 7 खंडामध्ये कंटेंट काय बघायचे आहेत आपल्याला, महत्वाचं काय आहे, महत्वाचं. इथं फक्त नॉलेज पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. म्हणजे कशाचं, समजा आता इथं या खंडामध्ये हवामान कशा प्रकारचं आहे, बरोबर आहे, हवामान आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये सर्वोच्च असणारे शिखर माहित असणं गरजेचं आहे. आता इथं आपले पठार कोणकोणते आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. इथं नद्या कोणकोणत्या आहेत, नदी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. इथं काही जर समजा धबधबे वगैरे असतील तर ते धबधबे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर. धबधबे वगैरे माहित असतील तर ते माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे या खंडाचा विचार करत असताना तो काय करायचा आपण, तर काही बाबी बघा, तिथं काहीतरी विशेषता असेल तरच तिथं त्याला लक्ष द्यायचं. म्हणजे काहीतरी बघा, भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्रासारखा सगळ्या राज्यामध्ये परिस्थिती आहे का, नाहीये. महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती आहे, बिहारमध्ये वेगळी परिस्थिती आहे. मग महाराष्ट्राचा जसा विकास झालाय तसं बिहारचा झालाय का, नाहीये. त्यामुळं आपल्याला महत्वाचं काय आहे, या सर्व बाबीनुसार काय करायचं आहे आपल्याला, हा टॉपिक समजून घ्यायचा आहे. मग तो फिजिकली घ्या, मग तो क्लायमेटली घ्या किंवा इतर काही बाबीनुसार घ्या, मग तो हा जगातील विभाग आहे तो या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. ओके, एवढे तरी कंटेंट तुम्हाला काय झाले पाहिजेत, माहीत झाले पाहिजेत. की समजा आता जगामध्ये कुठे कुठे वाळवंट आहे, वाळवंटाचा प्रश्न तुम्हाला विचारला. जगातील सर्वोच्च पर्वतरांगा त्याच्यावर प्रश्न विचारला. जगातील काही महत्वाच्या नदी प्रणाली आहेत त्याच्यावरील काठावरील शहरे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला. हे सगळं माहित पाहिजे ना आपल्याला, की काय आहे बाबा, कोणत्या नदीवर कोणतं शहर वसलेलं आहे वगैरे वगैरे. नदीच्या मुखावर एखादं कुठलं शहर वसलेलं आहे, समजा एखादा देश आहे, त्या देशाच्या राजधानी कुठल्या नदीवर वसलेली आहे वगैरे वगैरे. मग देश आहे, त्याची राजधानी आहे, या सर्व बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा जगातील विभाग झाला. ओके, त्याच्यानंतर आहे हवामान. आता इथं हवामान आहे तो आपल्याला भारताचंही हवामान बघावं लागेल, बरोबर, आणि महाराष्ट्राचाही हवामान बघावं लागेल. कारण भारताचं हवामान बघितलं तर आपोआपच काय होणार आहे, महाराष्ट्राचं हवामान आपल्याला बघायला मिळणार आहे. मग आता या महाराष्ट्राच्या हवामानामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा की एक काय म्हणतो आपण त्याला, समतापमान आणि विषम तापमान, या पहिल्यांदा संकल्पना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय आहे, समतापमान आणि विषम तापमान. ओके, त्याच्यानंतर खारे आणि मतलई वारे हेही माहित असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये या टॉपिकचा काय आहे, महत्वाचा सहभाग आहे. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचं मान्सून. काय आहे, मान्सूनची निर्मिती कशी होते, मान्सूनचं मार्गक्रमण कसं होतं वगैरे वगैरे. मान्सूनची निर्मिती काय आहे, मान्सूनचं मार्गक्रमण कसं होतं वगैरे वगैरे या बाबी. मान्सूनचं माघार आपल्याला माहित
असणं गरजेचं आहे. मान्सून पासून पाऊस कसं पडतो, कुठे पाऊस पडतो वगैरे वगैरे या बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे एल निनो आहे, ला निनो आहे. याही कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरही काय आहे तर आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, मग आता हे एक कंटेंट जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर आता हे या बाबी आहेत विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या इथं बघा हवामानानुसार जर बघितलं तर काही ऋतूही आहेत. मग त्या ऋतूची ही माहिती असणं गरजेचं आहे, की हिवाळा काय असतं, पावसाळा काय असतं, पावसाळ्यामध्ये काय होतं, हिवाळ्यामध्ये काय होतं, तिथं तापमान कसं असतो, मग हवेचं दाब कसं असतं वगैरे वगैरे ओके बाबी. त्याच्यानंतर आपल्याला इथं काही वारे महत्वाचे माहित असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये असतील तर ते वारे कोणकोणते आहेत तेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर बघा कोपेहेंगन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याच्यानुसार काय आहे, हवामानाची जी काय आहे त्यानं जे वर्गीकरण केलेलं आहे त्याचाही आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. मग आता हे हवामानामध्ये एवढे तरी टॉपिक तुम्हाला काय करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. ओके, आता त्याच्यानंतर आहे अक्षांश आणि रेखांश. हा इथं आता टॉपिक आयोगानं काय आहे वेगळाच मेन्शन केलेला आहे. ओके, आता हे अक्षांश रेखांश, मग अक्षांश काय असतात, काय आहे अक्षांश काय असतात, पहिला प्रश्न अक्षांश काय असतात, त्याचा उपयोग काय असतो, त्याचा उपयोग ती संकल्पना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अक्षांश म्हणजे काय असतं संकल्पना माहित असणं गरजेचं आहे. मग अक्षांशच्या बाबीवरून काय निर्मिती होत असते वगैरे वगैरे बाबी काय आहेत. अक्षांश काय असतं, या अक्षांशच्या बाबतीत किंवा रेखांशच्या बाबतीत हे सगळे कंटेंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण हे रिलेटेड कुणाशी आहेत, पृथ्वीच्या रिलेटेड आहेत. मग यांच्या रिलेटेड ज्या ज्या संकल्पना आहेत काय आहेत, यांच्या रिलेटेड ज्या ज्या संकल्पना आहेत, म्हणजे समजा उत्तरायण आहे, दक्षिणायन आहे, हे काय आहे तर अक्षांशा रिलेटेड संकल्पना आहेत, त्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग आता हे कोणाबरोबर घडतं, पृथ्वी बरोबर घडतं. ओके, रेखांशच्या बाबतीत काय झालं तर आपल्याला हे वेळ निश्चिती आहे. मग हे वेळेचे जे काय आहेत तर विभाग आहेत ते विभाग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. भारताचा प्रामाणिक वेळ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जे स्थानिक वेळ आहे, जे स्थानिक वेळ ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि या स्थानिक वेळाचं मग हे वेळेमध्ये जो फरक आहे तो वेळेचा फरकही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता ग्रीनविच नुसार जर बघितलं तर तो भारत आणि ग्रीनविच मध्ये किती वेळेचा फरक आहे तोही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. भारतामध्ये जर बघितलं किंवा महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं तरी वेळेचा फरक आपल्याला पाहायला मिळतो. मग भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडे असणारा रेखावर सर्वात पूर्वेकडे असणाऱ्या रेखावर याच्यामध्ये कितीचा फरक आहे या बाबीनुसार तो आपल्याला काय आहे, हा जो घटक आहे तो काय करायचा आहे, टॅकल करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार. आता हा जमीन आपण बघत असताना आताच सांगितलं मी तुम्हाला काय करायचं का, आता या जमिनीमध्ये एक तर काय आहे त्याचं उपनाव काय आहे, काय करायचं त्याचं उपनाव आहे, उपनावावर प्रश्न विचारलेत. त्या जमिनीमध्ये आढळणारे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मावर प्रश्न विचारलेला आहे. ते गुणधर्म झाला, त्याच्यामध्ये घटक कोणकोणते आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलाय. ओके, त्याच्या तरतुदी कोणकोणत्या आहेत त्या म्हणजे जमिनीच्या संबंधित त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर या जमिनीमध्ये कोणकोणत्या महत्वाची पिके घेतली जातात याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि ही जमीन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते, म्हणजे आता ही जमीन काय आहे इथं भारताचाही समावेश होणार आहे, म्हणजे महाराष्ट्र शब्द दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं हाही टॉपिक आहे. म्हणजे जमिनीच्या प्रकारामध्ये हे कंटेंट लक्षात ठेवावे लागते. ओके, चला आता त्याच्यानंतर काय आहे पर्जन्यमान. आता पर्जन्यमान मध्ये काय आहे, सर्वात महत्वाचं मान्सूनचं टॉपिक महत्वाचं आहे, कारण मान्सून हा आपल्यासाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे मान्सून. ओके, आता मान्सून मुळे काय होतं, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचे पाऊस पडतात, मग तो आरोही पडतो का, आरोही पाऊस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर तो प्रतिरोध जो पाऊस असतो तोही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आरोही पाऊस काय असतं, प्रतिरोध पाऊस काय असतं, म्हणजे हे पावसाचे जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कोणकोणत्या पावसाचा प्रकार आहे वगैरे वगैरे. मग महाराष्ट्रामध्ये कुठल्या पावसापासून काय आहे पाऊस आपल्याला म्हणजे कुठल्या पावसाच्या प्रकारापासून पाऊस मिळतं हेही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा की पर्जन्यमान जो आहे, मग महाराष्ट्रामध्ये या पर्जन्यमानाचा आढळ काय आहे, आढळ म्हणजे कुठं सर्वात जास्त पडतो, जास्त कुठं आहे, सर्वात कमी कुठं आहे. मग आता हे जास्त इथं का पडतं तर त्याच्यासाठी कोणती भौगोलिक परिस्थिती आहे, कमी पडतं तर त्याच्यासाठी कोणती भौगोलिक परिस्थिती आहे, या सर्व बाबीनुसार काय करायचं आहे, हा पर्जन्यमान घटक आपल्याला टॅकल करायचा आहे. ओके, इथं कंटेंट व्यवस्थित समजून घ्या. आता त्याच्यानंतर पुढचा घटक काय दिलाय त्याने,
तर प्रमुख पिके आहेत. काय आहे? प्रमुख पिके बघायचे आहेत. महाराष्ट्रातील हा कंटेन आहे, किंवा महाराष्ट्र किंवा भारतात जरी बघितला तरी तो चालेल. मग आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत? महाराष्ट्राचा जर विचार केला तर काय आहे? ज्वारी हा काय आहे? आपला प्रमुख पीक आहे. ज्वारी, कापूस, ओके, प्रमुख पिके बघतोय आपण. याच्यामध्ये सोयाबीन, ओके. आता हे असे काही पिके आहेत की ते प्रमुख पिके म्हणून गणले जातात. मग आता हे पिके बघत असताना एकतर काय आहे, तर हे पिकं कुठं घेतले जातात, ह्याच्यासाठी काय लागतं? कोणती जमीन लागते? एक काय आहे? मृदा कोणती लागते, बरोबर, कंटेन इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याला म्हणजे पावसाची किती गरज लागते, म्हणजे किती पावसापर्यंत हे काय करू शकतात, तर तग धरू शकतात किंवा येऊ शकतात, याच्यावर ही प्रश्न विचारलेले आहेत. मग याला खत कोणकोणतं लागतं, खताचा प्रमाण काय असतो, कीटकनाशके कोणती असतात, कोणती वापरावी लागतात, बरोबर. त्याच्यानंतर याच्या जाती कोणकोणत्या आहेत, यांचं उत्पादन जे घेतलं जातं ते किती घेतलं जातं, किती प्रमाणात होतं, आणि सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये उत्पादन होतं, याच्यावर प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास करत असताना मग तो कसा करायचा, की आता समजा ज्वारी पीक आहे, ज्वारी पिकासाठी कोणती मृदा महत्वाची आहे. मग आता या ज्वारी पिकाला किती पाऊस लागतं, मग आता खताचा पुरवठा किती करावा लागेल, कीटकनाशके कोणती फवारावी लागतात, आता यांच्या ज्वारीच्या जाती कोणकोणत्या आहेत, मग आता या जातीचे नाव आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. उत्पादन किती होतं, मग तो महाराष्ट्रामध्ये किती होतं, मग जिल्ह्यानुसारही आपल्याला उत्पादन माहित असणं गरजेचं आहे. अभ्यास करत असताना तो असा करायचा विद्यार्थी मित्रांनो. ओके, कुठलाही पीक घ्या तुम्ही, अभ्यास तुमचा जो अभ्यास आहे तो या पद्धतीनं झालं पाहिजे. ओके, आता पुढचा टॉपिक काय आहे? शहरे. आता बघा, हे शहरे जे झालेले आहेत ते डेव्हलपमेंट नुसार आहे. काय आहे? डेव्हलपमेंट. इथं कंटेंट लक्षात ठेवा. शहरे काय आहे, तर बघा इथं एकतर डेव्हलपमेंट नुसार आपण शहर लक्षात ठेवू शकतो. दुसरा आहे पॉप्युलेशन. ओके, इथं म्हणजे एकतर काय आहे, शहरांचा विकास हा कंटेंट महत्वाचा आहे. विकास, शहराची लोकसंख्या, बरोबर. शहरामध्ये उद्योगधंदे कोणकोणते आहेत, उद्योगधंदेनुसार. शहरामध्ये दळणवळण सुविधा कशी आहे, बरोबर. मग आता हे शहरे बघायचे कशावरून? या बाबीनुसार बघायचे. ओके, त्यांचा विकास कसा झालेला आहे, लोकसंख्या किती आहे त्यांची, उद्योगधंदे कसे आहेत, दळणवळण कशी आहे, सुविधा आहे, वगैरे वगैरे बाबीनुसार काय करायचं आपल्याला? शहर बघायचे आहेत. मग ते सर्वात मोठे शहर कोणते आहेत, बरोबर. मग आता इथं समजा आता दळणवळण सुविधा आहे म्हणजे कोणत्या शहरामध्ये, समजा विमानतळ आहेत. मग आता रेल्वेचं म्हणजे विद्युतीकरण झालेलं आहे ते कोणकोणत्या शहरामध्ये झालेलं आहे, कोणत्या 2 शहरामध्ये ते झालेलं आहे, या बाबी आपल्याला ते व्यवस्थितपणे बघायचं. उद्योगधंदे असतील तर ते सर्वात जास्त उद्योगधंदे कुठे आहेत, मग MIDC मध्ये कोणतं उद्योग चालतं, वगैरे वगैरे बाबीनुसार आपल्याला ते कंटेंट बघायचं आहे. ओके, बघा. त्याच्यानंतर आहे नद्या. आता इथं फक्त त्यांनी काय केलंय, नद्या शब्द दिलाय. मग आता नद्या शब्द आपण आताच बघितलाय. सामान्य महाराष्ट्राचा विशेष अभ्यासक्रम बघत असताना नद्या आहेत. इथं नद्याचा अभ्यास कसा करायचा आहे आपल्याला, त्याच बाबी आहेत. म्हणजे एकतर त्याची बेसिक माहिती म्हणजे काय त्याचा उगम कुठं झाला, उगम झाल्यानंतर ती कोणती वाहिनी नदी आहे, मग त्याचं एकूण लांबी किती आहे, महाराष्ट्रातील लांबी किती आहे, वगैरे वगैरे. त्या नदीचे खोरे कसं आहे, मग खोरे कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहतं, मग आता मुख्य प्रवाह कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहतो, मग खोऱ्यानं किती क्षेत्र व्यापलेलं आहे, या बाबी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग त्याचा डावा किनारा माहित असणं गरजेचं आहे, उजवा किनारा माहित असणं गरजेचं आहे. डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या कोणकोणत्या आहेत, उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या कोणकोणत्या आहेत, त्याही माहित असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरील प्रश्न विचारले गेलेले आहेत. काठावरील शहरे कोणकोणते आहेत, मग या संपूर्ण नदी प्रणालीवर बांधलेले धरण माहित असणं गरजेचं आहे. जलसिंचन सुविधा माहित असणं गरजेचं आहे. या सर्व बाबीवर आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर मुद्दा काय आहे, उद्योगधंदे. आता उद्योगधंद्यामध्ये काय आहे, सर्वात मोठे जे उद्योगधंदे आहेत, समजा शेती आधारित उद्योगधंदे आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय जे उद्योगधंदे आहेत त्या बाबीशी ते निगडीत आहेत. मग ते आपल्याला कंटेंट माहित असणं गरजेचं आहे की बाबा कोणकोणते उद्योग महत्वाचे आहेत. आपल्या इथं साखर उद्योग महत्वाचा आहे,
सूतगिरणी उद्योग महत्वाचा आहे, म्हणजे त्यालाच आपण कापड उद्योग म्हणतो. ताग उद्योग आहे, म्हणजे हे लोह खनिजाचे उद्योग महत्वाचे आहेत. मग आता ह्या सर्व बाबीनुसार तो अभ्यास करायचा आहे, कसा आहे काय नाहीये, की कुठे आपल्याला समजा रिफायनरी उद्योग जर बघितलं तर रिफायनरी कुठं कुठं पाहायला मिळतात, मग तो भारतामध्ये आहे का, महाराष्ट्रामध्ये आहे का, तो कुठे आहे, हे सर्व बाबी. की समजा की आपल्या इथं साखर उद्योग आहेत, तर साखर उद्योगाचा आपल्याला इतिहास माहित असणं गरजेचं, की पहिल्यांदा कुठं निर्माण झाले, कोणी स्थापन केलं. मग आता भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे साखर उद्योग स्थापन झालेले ते कुठल्या प्रकारचे आहेत, ते खाजगी आहेत का, सहकारी आहेत का, सहकारीमध्ये ते पहिल्यांदा स्थापन झालेलं, खाजगीमध्ये पहिल्यांदा स्थापन झालेलं, सर्वात जास्त उत्पादन वगैरे वगैरे बाबीनुसार काय आहे, हा काय आहे अभ्यासक्रम आपल्याला टॅकल करायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रम या पद्धतीने जर तुम्ही बघितलात तर तो काय होणार आहे, खूप सोपं होणार आहे. आणि समजण्यासाठी, आकलन करण्यासाठी ही काय आहे, ही पद्धत सोपी आहे. यानुसार अभ्यास करा, 100% तुम्हाला काय आहे, परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. ओके, हा झाला आपला भूगोल विषयाचं डिटेलमध्ये अॅनालाइज. धन्यवाद.